15 ऑगस्ट आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आज आपण 15 ऑगस्ट साठी इथे जमलेलो आहोत। 15 ऑगस्ट साठी सर्वप्रथम मी एक शायरी म्हणतो, ते तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून। पत्थर को पीस कर कभी मैदान नहीं हुआ, पत्थर को पीस कर कभी मैदान नहीं हुआ, और हिंदुस्तान को झुका दे ऐसे माई का लाल पैदा नहीं हुआ। आपला देश म्हणजे भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य झालं। पण कोणामुळे झालं माहित आहे आपल्याला? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यासारखे विद्वान लोकांमुळे आपल्याला काय झाले? स्वातंत्र्य मिळाले। पण त्या स्वातंत्र्याची आपल्याला जाणीव आहे का? नाही। कारण आपण आज हिंदू मुस्लिम शीख ईसाई यांच्यामध्ये वेगळे बघतो, बरोबर आहे? आपल्या देशामध्ये समता आणि स्वातंत्र्य दिसत नाही। भावाभावामध्ये झगडे होतात। कशामुळे? आपण खऱ्या अर्थाने आजपर्यंत स्वतंत्र झालेलो आहोत का असं वाटते आपल्याला? स्वातंत्र्य जरी व्हायचं आहे तर आपल्या तना मनातून आपल्याला स्वतंत्र व्हायची आवश्यकता आहे। जर हे पुढाकारी आपल्यासाठी लढले नसते तर आज आपले हालत पुष्कळ खराब असते। आज जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा विद्वान आपल्यासाठी लढला नसता तर आज पण जातीभेद मिटले नसते। आज पण गरीब वर्ग हा गरीब वर्ग राहिला असता आणि उच्च वर्ग हा उच्च वर्ग राहिला असता। ज्या उच्च वर्गाचा राज होता त्या उच्च वर्गाचा राज राहिला असता आणि जे लोक त्यांचे कामाचे वाटून दिले होते, कोणी शिल्पाचं काम शिल्पीच करू शकत होता, माल्याचं काम मालीच करू शकत होता, गटर साफ करणारा हा गटरच साफ करू शकत होता। आपल्याला स्वातंत्र्याने एक गोष्ट आणखी दिली, ती म्हणजे संविधान। संविधानामुळे आपल्याला सर्व गोष्टीचा अनुभव मिळाला आणि हक्क मिळाले। त्याच्यामुळे आज एक आदिवासी मुलगा सुद्धा देशाचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनू शकतो। आज एक दलित मुलगा सुद्धा एक मोठा शिक्षक किंवा वकील बनू शकतो। पूर्वीच्या काळात ह्या गोष्टी होत नव्हत्या। पूर्वीच्या काळात एकच साम्राज्य वर्चस्व होता म्हणजे आता संविधानामुळे आपल्याला हक्क मिळाले। मुलींना शिक्षण नव्हतं। क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, बरोबर आहे? खरा स्वातंत्र्याचा अर्थ तर आपल्याला हेच होता। आपल्याला यांच्यापासून प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि समोर आपण एक चांगले विद्यार्थी आणि देशाचे भावी नागरिक म्हणून घडायला पाहिजे। समोरचे येणारे नवे युग तुम्ही आहात, बरोबर आहे? त्या देशात तुमच्यामधूनच बनणारा एक पंतप्रधान आहे, तुमच्यामधूनच बनणारा एक वकील आहे, तुमच्यामधूनच बनणारा एक डॉक्टर आहे आणि तुमच्यामधूनच बनणारा एक आमदार आहे। पण केव्हा बनणार? जेव्हा तुम्ही शिकाल, संघटित व्हाल आणि संघर्ष करा। आणि आपल्यामध्ये सर्वांमध्ये एक गोष्ट नेहमी राहील, ती म्हणजे एकता। काय? एकता। ती म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बुद्ध, भावी पाहिजे, ही आपल्यामध्ये भावना राहिली पाहिजे। त्याच्यासाठी मी आपलं भाषण करण्यापूर्वी आणखी एक शायरी म्हणत आहे, ते ऐकून घ्या। ती आहे एकतेसाठी, म्हणजे सर्वांची आपली काय राहिली पाहिजे? एकता। आणि आपण सर्वजण, हा भारत देश सर्व जाती धर्म मिळून बनलेला देश आहे, म्हणूनच हा भारत देश महान आहे। ही एकतेसाठी शायरी आहे, ते सर्वजणांनी ऐकून। हम अपनी जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, हम अपने जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, और मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान कहते हैं। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय भीम, जय महाराष्ट्र। धन्यवाद।